वाशिम जिल्ह्यातील अडोडी परिसरात शेतकऱ्यांनी विनाअट सरसकट कर्जमाफी आणि पीक विमा मिळावा या मागणीसाठी तीव्र आंदोलन छेडलं होतं। अडोडी गावातील शेतकरी सतीश इडोळे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी थेट गाव विक्रीसाठी काढत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता। या आंदोलनाचा भाग म्हणून ठिय्या आंदोलन सलग 11 दिवस सुरू होतं। मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्यामुळे शेतकरी सतीश इडोळे यांनी 11 एप्रिल पासून आमरण उपोषण सुरू केलं। दरम्यान या गंभीर परिस्थितीची दखल घेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत त्यांनी उपोषणकर्त्यांची समजूत काढत आमरण उपोषण सोडण्यास भाग पाडलं। तसेच सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात यासाठी 8 दिवसांची मुदत दिली आहे। जर या मुदतीत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। या संपूर्ण प्रकारामुळे पुन्हा एकदा शेतकरी प्रश्न ऐरणीवर आला असून सरकारची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अडोळी जिल्हा वाशिम येथील गावकऱ्यांनी गेल्या 16 दिवसापासून सरसकट कर्जमाफीसाठी ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं आणि गेल्या 6 दिवसापासून या भागातले शेतकरी नेते सतीजी इडोळे यांनी उपोषण सुरू केलं होतं। आज आम्ही या उपोषणाला भेट दिली। या ठिकाणी शेतकऱ्यांची प्रचंड मोठी सभा पार पडली आणि एक आठवड्याभरामध्ये सरकारकडून कर्जमाफीचे निकष येणार आहेत। सरकारची भूमिका कर्जमाफी संदर्भात जाहीर करणार आहे। 8 दिवसामध्ये सरकार काय करतं त्याची आम्ही वाट बघणार आहोत। पण 8 दिवसासाठी हे आंदोलन आम्ही तूर्त स्थगित केलेलं आहे, कारण आम्हाला आमच्या लढणाऱ्या सहकार्याचा जीव महत्त्वाचा आहे। सतीश इडोळे हा अत्यंत लढणारा कार्यकर्ता आहे आणि लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। सतीश इडोळे हा कार्यकर्ता जिवंत राहिला पाहिजे अशी आमची भावना आहे। म्हणून सतीशला विनंती करून आम्ही त्याचं उपोषण स्थगित केलं। आठवडाभर आम्ही या परिसरामध्ये जनजागृती करू आणि अडोळी हेच आंदोलनाचं केंद्र ठेवून आठवड्याभरानंतर महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीच्या आंदोलनाचा वणवा आम्ही पेटवल्याशिवाय राहणार नाही। जोपर्यंत सरसकट कर्जमाफी नाही आणि 100% हक्काचा पीक विमा नाही तोपर्यंत माघार नाही, अशा पद्धतीचा निर्णय आज हजारो शेतकऱ्यांनी या अडोळीच्या या सभेमध्ये घेतलेला आहे। कर्जमाफी हा आमचा अधिकार आहे, तो आमचा हक्क आहे। आम्हाला जाचक निकष आणि अटी लावून कर्जमाफी नको आहे। तुम्ही सांगितलं होतं 100% 7/12 कोरा करू, आम्हाला 100% 7/12 कोरा करून पाहिजे। सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पीक विमा भेटल्याशिवाय माघार नाही। आठवडाभरानंतर संबंध महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला रस्त्यावर दिसेल।